चालवण्याचा पाप या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं केलं, या मुख्यमंत्र्यांनी केलं, म्हणून त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी केलाय। आज नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ओबीसी विमुक्त भटके आणि बलुतेदारांची अति भव्य स्वरूपाची बैठक या ठिकाणी 2 दिवसात आम्ही आयोजित केली। प्रत्येक तालुक्यातून पदाधिकारी या ठिकाणी आले आणि इतका आक्रोश होता, इतका राग होता, इतका या ठिकाणी जोश होतं की या सरकारला आता घाम फुटल्याशिवाय राहणार नाही। कारण आता मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं, त्यांच्यावर आमचा काही दोष नाही, पण ज्यांनी या आरक्षणावर या GR वर ज्यांनी सही केली त्याला मात्र या महाराष्ट्राच्या राजकारणातून आम्ही ओबीसी विमुक्त भटके बलुतेदार हद्दपार केल्याशिवाय नाही, ही शपथ या ठिकाणी आपल्या समोर आम्ही घेतलेली आहे। म्हणून या ठिकाणी या ओबीसींचं घात केवळ एका भाजपानेच केलं नाही, तर सगळे राजकीय पक्ष एकत्र झाले। आमच्या नेत्यांना या ठिकाणी गप्प बसवण्यात आलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार म्हणत होते की आमचं DNA बाबा ओबीसी आहे। कुठं गेलं तुमचं DNA? अरे स्वतःचे DNA तुम्ही टेस्ट करून घ्या, तुमच्या DNA मध्ये काय भेसळ आहे ते माहित नाही, पण या ठिकाणच्या ओबीसी मध्ये DNA ओबीसी तुम्हाला दिसेल। म्हणून या सरकारला आमचं सांगणं आहे, आमचं तुमच्यावर खूप विश्वास होतं, तुम्ही आमच्या छातीमध्ये तुम्ही खंजीर खुपसलंय, तुम्ही आम्हाला धोका दिलाय, तुम्ही आमच्याशी बेईमानी केली आणि आमच्या ओबीसी समाजाच्या ताटामध्ये माती कालवण्याचा पाप उद्यापासून या जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुका मेळावे होणार आहे। या महाराष्ट्रामध्ये या सरकारने केले, या मुख्यमंत्र्यांनी केलं, म्हणून त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी केलाय। मोर्चे होणार आहे, आंदोलन होणार आहे, रस्ता रोको होणार आहे। माणसंच नव्हे, आंधळे खुळे लंगडे घरामध्ये असलेले जनावर, कुत्र मांजर वड म्हणजे शेळ्या मेंढ्या जे काही असतील आमच्या घरात, त्याला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। आम्ही पारंपरिक काम करणारी माणसं आहोत आणि आम्हाला जाहीरपणे सांगायचंय सरकारला, आम्हाला निवेदन करायचंय सरकारला आणि ठणकावून सांगायचं आहे की तुम्ही जे 58 लाख ओबीसी समाजाचे जे आरक्षण दिलेले पत्र दिलं आहे ते प्रमाणपत्र रद्द करा आणि संबंधितावर तुम्ही गुन्हे दाखल करा। आणि येणाऱ्या काळामध्ये यांनी जर असं केलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये नुसतं नांदेड जिल्हाच नव्हे मित्रांनो, मराठवाडा पातळीवर आम्ही किमान 1 कोटी 1 करोड इतका ओबीसी समाज एकत्र करू आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे ज्या पक्षामध्ये ओबीसीचे नेते आहेत त्या नेत्यांना बोलू, या ठिकाणचा महामेळावा आम्ही घेणार आहोत। म्हणून या ठिकाणी त्यांना आम्ही छोट्या या बैठकीमध्ये आम्ही आवाहन केलंय, या आव्हानाला त्यांनी स्वीकारावं।